Hello guys, good morning. Welcome to my channel. I am Sajjan Khade, professional photographer. But आज मी ब्लॉगिंगची नवीन जर्नी सुरू करत आहे. And this is my first vlog. This is the about वज्राई waterfall, which is the tallest waterfall in India. हा waterfall महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. सुप्रभात मित्रांनो, आज आपण वज्राई waterfall ला जाणार आहे. तर आज माझ्यासोबत मित्र आहेत तिघजण. दीपक अनिकेत, हे गाइस ओंकार, नमस्कार. दिसत नाही तुला? काय लगा सीन दिसतोय ना. आसपासचा निसर्ग हा फॉगी आणि क्लाउडी झालेला आहे. आता आपण साताऱ्यात एंट्री करतोय. खरं तर साताऱ्याचे नाव अगोदर साततारा असे होते. याचं कारण असं आहे की 7 हिल्सने सराउंडलेले आहे. सातारा हे ऐतिहासिक शहर आहे. तर शिवाजी महाराजांची फॅमिली अजूनही ते राहते. इथले नेचर आणि कल्चर दोन्ही प्रसिद्ध आहे. सज्जनगड, अजिंक्यतारा असे ऐतिहासिक ठिकाणी इथे आहेतच. तर कास पठार, ठोसेघर, वज्राई वॉटरफॉल असे निसर्गरम्य ठिकाणीही ते आहेत. आपण त्या ड्रोनचा सीन घेतलेला आहे सातारचा. तर आता आपण आहे ना, आता वज्राईच्या रोडला जाणार आहे. कासच्या रोडलावरती वज्राई वॉटरफॉल आहे. आपण वज्राई जाताना आहे ना, आता आपल्याला मध्ये रस्त्यात आहे ना धबधबा भेटलेला आहे. तर आपण धबधबा बघा. धबधबा धबधबा दाखवायचं काय नाही. धबधबा दाखव रे, याचं काय माहिती. काठच्या रोडला जाताना आहे काय नाही, एक मोठे भारी रस्ते आहेत ना, ते भारी रस्ते आहेत. जाताना एका साईडला आहे का नाही कोयना डॅम आहे आणि एक उर्मट डॅम आहे. तिथं आपण आता नाश्ता करणार आहे. सगळ्यांना भूक लागेल. खूप भारी सीन आहेत. फक्त पाऊस पडू नये तर सगळे भेटलं आपल्याला. फक्त पाऊस पडू नये. आता आम्ही इथं थांबलेलो आहे. कास तलावाचं पाणी आहे का नाही पूर्ण रोडवरती आल्यामुळे आहे का नाही तिथला रोड बंद केलेला आहे. त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या रोडनं जाणार आहे. तुम्ही येताना नाही गुगल मॅप डाउनलोड करा आणि त्याने या. कारण की कसलीच रेंज नाही, कसलीच रेंज नाही. तुम्ही येताना गुगल मॅप डाउनलोड करा मग या. आता आम्ही थांबलेलो आहे. 2 रस्ते लागतात इथं मला. इथं हा वासोटा रोडला जाणारा एक रस्ता आहे आणि दुसरा आहे ना भांबोली. इथून आहे ना 5 किलोमीटर आहे. भांबोली गावात आहे ना वज्राई धबधबा आहे. ते तुम्हाला बॅनर दिसेल.
आम्ही आता बांबोली गावात पोहोचलेलो आहे. बांबोली गावाला वज्रायला इथून रोड जातो वज्रायला. तर इथून आहे ना तुम्हाला बांबोली गावात एंट्री केली गेल्यावर तुम्हाला एक ना एक मंदिर दिसेल. त्या मंदिरापासून तुम्ही आत जायचे सर. आम्ही आता इथं पोचलेलो आहे. आम्ही इथं गाडी पार्किंग केलेली आहे. आता आम्ही बांबोली वज्राईच्या गेट समोर उभा आहे. इथून आता आम्ही पास घेणार आहे. व्ह्यू पॉईंटला 20 मिनटं आणि तिथून पुढे जायचं नाही. तिथून पुढे कसे बंद केलेले जाळी लावलेले, त्या जाळीच्या आतूनच आपल्याला बघायचं. नाही पण रिस्की आहे पुढे. पण पुढे रिक्स आहे, खूप खाली असं उतरत आहे, पाय वगैरे घसरतात. तिथून इथपर्यंत व्ह्यू पॉईंट दिलं ना तिथून पायऱ्या तिथून पण चांगले पायरे मस्तपैकी. 200-250 पायरी आपल्याला उतरायची आहे. पायरी उतरल्यानंतर छान एकदम सीन दिसतो. तिथं दिसायला चांगलं वगैरे दिसतं. तिथे छोटा एक धबधबा आहे पाहिजे, तिथून बघू शकता सर. तिथून सगळं दिसतं ना व्यवस्थित. होय, व्यवस्थित दिसतंय. काही तुम्हाला हे अडचण येणार नाही. असं आहे. गेला पाऊस, आता पाऊस गेला तर तुम्ही जाऊ शकता. आता आपल्याला त्यांनी गाईडनं सांगितलेलं आहे की पाणी खूप वाढलेलं आहे, त्यामुळं पाऊस झालेला जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं आपण सगळं कव्हर करणार आहे. तर तुम्हाला धबधब्यात जाण्याकडे का नाही तुम्हाला साधारण अर्धा तास तर तुम्हाला ट्रॅक आहे. तर तुम्हाला अर्धा तासात ते तुम्हाला चालत जावं लागणार आहे. रस्ता एवढा मस्त आहे की नाही, खूप भारी आहे. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्हाला वॉटरफॉल जेव्हा सीन दिसेल ना फर्स्ट, जेव्हा तुम्ही गावात एंट्री करेल तेव्हा एवढा खतरनाक सीन आहे ना यार, लय भारी सीन आहे मध्ये का. आम्ही आता ट्रॅक करत आहे. पण आहे की नाही रस्त्यात तुम्हाला लीच किंवा जळू ही तुम्हाला खूप भेटेल. त्यावेळी तुम्ही आता नाही घेणार, मीठ घेऊन या. आणि काय आलं ती वाटते मी माझं लक्ष खाली आहे त्याच्यावर. अरे नाही काय एवढं म्हणजे मीठ टाकलं का नाही, नीट होऊन जाईल. अरे मीठ, हां मीठ आपण आणलं ना तिथे गेल्या पोचलो ना आपण, मीठ घेऊ आणि ते मिठानं होऊन जाईल. एक नंबर व्ह्यू आहे. एकच नंबर व्ह्यू आहे. मला खरं तर इथून जावं वाटतं ना, पण ती लिची आहे ना ती रक्त भेटते म्हणून तर जावं वाटतंय माघारी तिथूनच. हे निसर्गरम्य वातावरण, या वातावरणात फोटो काढायला आनंदच वेगळा. जस्ट मला व्ह्यू दिसलेला आहे वॉटरफॉलचा. एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना यार, तुम्ही नक्की राहा.
त्यामुळे आपण आता खाली जाणार नाही. आता आपण इथपर्यंत ट्रॅक करणार आहे. तर इथून सगळे ड्रोन शॉट वगैरे घेतले आहेत. खूप पाऊस येते, खूप पाणी वाढले, त्यामुळे आपण इथे पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण इथपर्यंतच ब्लॉग आपला कंप्लीट होतो. आता आम्ही झाला आहे, ब्लॉग संपलेला आहे. त्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. कॉन्ट्रीब्युशन कमी झाले, आधार दिले तरी आता काय होता तरी चालतंय. हे गाईस, आपल्याला आहे. दिस इज गोप्रो शॅम्पू. उतरताना काय वाटलं नाही, चढताना एंड.